एवढ्याच पगारात हो. आता महागाई काय झाली माहिती? मित्रांनो चला नमन बघायला. या वर्षीचा पहिला कार्यक्रम ना, पहिला शो आहे आमचा किंजर व दुलापवाडी नमन मंडळ. त्याच्या अगोदर नमस्कार, मी कोकणी तुषार किंजरकर पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. हे बघा गवळण वगैरे नटले आहेत खाली. छत्रपती शिवाजी महाराजांचं काम करणार आहे आपला अवी भाऊ. जरा उजेडच चला, चेहरे दिसू देत तुमचे. हा बघा तर काय काळ्या दिसत नाही हे बघा. हा गवळण आहे. कोण आहेस तू? तारा ना? तारा 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 निघाली बाजाराला. आणि हवा छत्रपती शिवाजी महाराजांचं काम करणार आहे. आज फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट काउंट पण दणक्यात होऊ दे अगदी. हा चल आम्ही वरून जातो, तुम्ही खालून ये. हा येतो. हा लगेच येतो. हा चल. लागतं अक्षय पण बघा गणपती सिंच पाकिसा घेऊन चाललाय. त्याला पण कामाला सोडलाय ना, मला हा घ्यायला सांगितला नाही. प्रत्येकानं काम करावं लागतं इकडे गावी आल्यानंतर. चला मामा वाचे घेऊन चाललेत दोघे जण नमन बघायला. आमचे हेच कामं असतात. तो पुढे आहे आणि आम्ही मागून आहोत. मित्रांनो खूप ओझं झालं आहे. ठेवतो शूटिंग. खाली गेल्यानंतर धुळपाटी गेल्यानंतर पुन्हा कॅमेरा ऑन करतो. खूप जड आहे. चला नमनाची तयारी करते बघा. चंद्रा नटते तयार करते. पूनम ताई आपली. स्वतःचा मेकअप स्वतःच करतो. बोबड्या तयार झालाय. स्वतःचा मेकअप स्वतः. स्वतःचा मेकअप स्वतः करतो. बोबड्याचा अभिनय बघण्यासाठी खूप दूरवरून येतात आणि कॉमेडीचा बादशाह म्हणून आपल्याकडे ओळखला जातो बोबड्या. लक्षात बोलतो त्याला आपण. आपल्या गवळण तयार झाल्यात. राधे ही चंद्रा आहे. चंद्रा नथ घाल. ही राधा बघा. राधा आहे का? ए तारा ए राधा बघा बघा इकडे. मित्रांनो नमनाला सुरुवात होते. सर्वजण तयार झाले. मावशी आपली मावशी. आणि आपण आता पुढे जाऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया. पुढे जाऊन बघूया. हा श्रीकृष्ण बघा आपला आणि हा आयुष. तुझ्या भक्तीचा नाद हो, तुझ्या भक्तीचा नाद हो, छंद वेड्या जीवाला सुख वाटे माझ्या मनाला. पूजूया गणाला तुझ्या भक्तीचा नाद हो, तुझ्या भक्तीचा नाद हो, छंद वेड्या जीवाला. माझ्या
बघ ही यमुना नदी आणि या यमुना नदीच्या काठावरती बसलेले हे गाव जणू काय स्वर्गच बघ. त्या ताराला तर विचार की पाण्याला येते की नाही ते. ठीक आहे विचारते बघ मी. अगं तारा काय झाली रा? अगं पाण्याला येतेस का गं? नाही ग आज आपल्याला जायचंय ना. अगं कुठे ग? अगं कुठे काय म्हणताय, आज मथुरेचा बाजार नव्हे, आपल्याला मथुरेच्या बाजारात जायचंय का? अगं मी विसरलो बघ. अगं कशा काय विसरलं? आता ते झालं ते झालं. आता आम्ही निघालोच आहोत तर पाण्याला जातो आणि नंतर बाजाराची तयारी करतो बघ. ठीक आहे तुम्ही लवकर करा तयारी. ठीक आहे चल राजे चल आपण पण निघूया. चल आपण निघू. गवळ्याची मी नारळी गोरी, गवळ्याची मी नारळी गोरी, रूपान सजली साजरी बाजारी, चला ग मिळूनी जाऊ बाजारी ग बाजारी, चला ग मिळूनी जाऊ बाजारी. गवळ्याची मी नारळी गोरी, गवळ्याची मी नारळी गोरी, रूपान सजली साजरी बाजारी, चला ग मिळूनी जाऊ बाजारी बाजारी, चला ग मिळूनी जाऊ बाजारी. गवळ्याची मी नारळी गोरी, गवळ्याची मी नारळी गोरी, रूपान सजली साजरी बाजारी, चला ग मिळूनी जाऊ बाजारी बाजारी, चला ग मिळूनी जाऊ बाजारी. संसारात नाही वाटत जगणं हे भाग्याचं, जगणं हे भाग्याचं, जगणं हे भाग्याचं, जाण्याच्या नावानं कुंकू लाविले लाविले सौभाग्याचं, लाविले सौभाग्याचं, लाविले सौभाग्याचं. सुंदर साजं नटले आज, सुंदर साजं नटले आज, पदर आलो निवडी बाजारी, चला ग मिळूनी जाऊ बाजारी बाजारी, चला ग मिळूनी जाऊ बाजारी. आपण बाजाराला चाललं खरं, पण या बिकट घासांची तुम्हाला थोडीफार माहिती आहे का ग? आपल्या ताराला माहिती आहे ना ग? काय ग तारा? अगं राजे तुमच्या बरोबर मी आले मला काय विचारता आपल्या जगालाच माहित असेल. अगं याचा अर्थ आपल्या कोणालाच वाट माहित नाही ग बाजाराची. एवढा शृंगार करून आला तर परत जायचं का? अगं मी काय म्हणते, आपल्या मागे मावशी तर आहे, तिला हात मारून बघूया का आपण? लुकगली मावशी का ग काय झालं? अगं काय सांगू राजे तुला ती की नाही अशी बसली ना की उठत नाही आणि उठली ना की थांबायचं नावच घेत नाही बघ. अगं हिरा ते आपल्याला काय करायचं, आपल्याला बाजाराची वाट टाकवलीच झालं. हो तर तारा तू सो ग पुढे आणि मान मावशीला हात. नाही ग नाही ग अगं तुझं आणि माझं काल भांडण झालं होतं बघ. अगं बाई आता परत काय झालं ग तुझं? अगं काय सांगू राहते तुला ती मावशी ना दररोज माझ्या घरासमोर कचरा लागते आणि उलट माझ्याशीच भांडते बघ. अगं ते सगळं राहू दे. अगं चंद्रा तूच मावशी नदीवर आवाज बोल. मावशी अरे मावशी झोपली ती काय मावशी? वा तुम्ही मागे मीच मारून बघते आग. मावशी अबे मावशी, मावशी अबे मावशी. राजा राधा अगं आम्ही साऱ्या मुली मिळून मथुरेच्या बाजारात चाललोय, तू येतेस ना ग? राजा बोलून ये. लवकर आठवण झाली मावशीची. अगं तू ये आधी मग सांगते. आले आले आले.
गपोरीनो येते मी थांबा जरा माळोनिया गजरा गपोरीनो येते मी थांबा जरा बाजारात चालल्यात खऱ्या पण विक्रीसाठी माल काय घेतला सांगितलं नाही. सांगितलंच पाहिजे का? बाजार कसा होणार? पण मावशी मी एकटी सांगितलं तरी चालेल का गं? चालेल आता. हे सुंदर मुली आहेत त्याच्या शाळा म्हणत की काय काय गं मावशी? काय बोललीस तू? अगं नाहीतर काय पोलीस कसं काय बोलत नाही मला कसं समजतात तुम्ही बोलण्यात की बोलताय ते. अगं मावशी प्रत्येकाने आपापल्या मनात चष्मा घेतलाय बघ. अगं मग सांगत की ना कोणता माल घेतलाय तो. मी सांगू का? हा सांग की पुढे येऊन सांग पाहू. अगं मावशी मी दूध घेतलं तर दूध. अय्या तू घेतलं दूध म्हणूनच तुला लाजायला आलाय हो. चल हो बाजूला. मावशी मी नाही का पुरी नाचतेस का तू? नाही अगं सांग काय ते. मी नाही घेतलाय गाजराचा हलवा बघ. अय्या तू घेतला गाजराचा हलवा. ऐका मंडळी हिने घेतलाय गाजराचा हलवा. तुला लागला तर फोनवरती कळवा घेऊन येते गाजराचा हलवा. अगं मावशी आता सांग पाहू काय ते. मावशी मी घेतलाय बघ खवा. ऐका मंडळी हिने घेतलाय खवा आणि कुणाला लागला ना तर लवकरच कळवा घेऊन हवा. अरे राजा बोल बघ मावशी. अगं तू अशी का घेऊन यायच
काय मावशी साऱ्या मुलींना विचारलं तू लाडी गुडी लावून मला विचारतच नाही जा मी नाही बोलत. अगं थांब राजा अरे विचारते तुला. अरे तू कशाच राजात जातेस. बरं काय घेतलं सांग पाहू. मावशी मी की नाही विक्रीला घेतलंय बघ लोणी. अय्या तुझे ते कोणी हे आहे कानाची दिवाणी. तिच्याकडे पाहू नका कोणी. चला तर जाऊ बाजाराला. अगं मावशी आमच्या साऱ्या जणींचा विचार घेतला पण तू काय घेतलं ते सांगितलं नाही. अगं बाई अगं या म्हातारीचं काय कशात त्यानं फाटक्यात पाडलं. असं कसं ग मावशी मावशीलाच मान मोठा असतो बघ. अय्या हट्ट धरून सांगते बघा. मी घेतली बघा ताडी आणि नेसली पिवली साडी. चला ना बाजाराला. होय का मावशी? हा भला मोठा घाट चढत असताना आपल्याला काहीतरी सुंदर केला पाहिजे. हो मावशी झालंच पाहिजे. हो तर मावशी तुझ्याच एकदम गोड आवाजात शृंगार गीत गा ना ग. ठीक आहे राजे पाठवून तुम्ही ठेका करा. ठीक आहे. आज बाजारी जायचंय ग राधे आज बाजारी जायचंय ग बाजारी जायचंय ग
जगति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मान सृजामया परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सृष्टीचा जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे ऱ्हास होतो आणि अधर्म वाढतो, सत्य लपवण्याचा प्रयत्न करून असत्याला समोर आणले जाते, त्यावेळी मी प्रकट होतो. द्वापार युगाच्या शेवटी मी प्रकट झालो. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. प्रत्येकाच्या जीवामध्ये माझा अंश आहे. हे मानवा, तुझा कल्याण करून घेण्यासाठी भक्ती हाच मार्ग आहे. भक्तीचे नाव प्रकार समजून घे आणि यशस्वी हो. भक्तांचे कल्याण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी हा वर मी धारण केलाय. बोला पुंडलिक वरदे. 16,108 गोपिकांचा मेळा थाटमाट करून दही दुधाचे माड भरून मथुरा नगरी चालले आहे. त्या न जाता आपल्याच गोकुळात राहायला पाहिजे. ही कामगिरी आपण न करता कोणा सोपवी? आलेच लक्षात. माझा बाळपणाचा मित्र सुदाम याला करून पाहतो. सुदामा, अरे सुदामा. आलो देवा. गाजली 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 मैत्रिया कृष्ण सुदाम्याची. गाजली मैत्रिया कृष्ण सुदाम्याची. सांगून जाते उडी वनाद्याची. आम्हाला कोण बरका सगळ्या सोबतीची. दुःख दुःख सांगून जाते उडी वनाद्याची. आम्हाला कोण बरका सगळ्या सोबतीची. गाजली मैत्रिया कृष्ण सुदाम्याची. गाजली मैत्रिया कृष्ण सुदाम्याची.
आणि बोलवण्याचे कारण ते म्हणजे एकच आहे. आणि ते कोणते सांगा भाऊ. 16 सहस्र 108 गोपिकांचा मेळा. धामधूम करून दही दुधाचे वेळ भरून मथुरा नगरी चालले आहेत. त्या न जाता आपल्याच गोकुळात राहायला पाहिजे. ही कामगिरी मी तुझ्यासोबत आहे. तेव्हा काही हरकत नाही. तुम्ही जावा कुंजवणी स्वस्त आराम करा. मी पाहतो त्या गवळींचा समाचार. येतो तुम्ही. देवाने सांगितलेली कामगिरी 16 सत्र 108 गोपिकांचा मेला थाटमाट करून दही दुधाचे माळ भरून मथुरा नगरी चाललेली आहे. आणि त्या न जाता आपल्या गोकुळात राहायला पाहिजे. बापरे, गवळणे आहे 16 सहस्र आणि आपण एकटा. आलेच लक्षात. आपल्या संगीचा बालमित्र बोबड्या याला आग मारून घेतलं पाहिजे आणि तो हे नक्की काम करणार. बापरे, पण तो असणार तरी कुठे. चला आपण ते हाक मारली पाहिजे. अरे बोबड्या, रे बोबड्या. बापरे, हा खूप मोठा लांब गेलेला दिसतोय गुरं घेऊन. अरे बोबड्या, रे बोबड्या. अरे बाबा ये म्हटलं लवकर. कुठे वाड्यात आहेस? म्हणजे तू अजून गुरं सोडलेली नाही काय? वेडा कुठचा. अरे आधी पहिली गुरं सोड. तू खलग्या काय भरतोस? म्हणजे खड्डे भरतोयस ना तू? खड्डे भरतोयस ना? अरे ते राहू दे. अरे तू लवकर ये.
काय झालं काय झालं तांबूचं काय हा म्हणजे खड्डे पाडला हा म्हणजे काय करत होता ठोकीत होतो मी म्हणजे ते खड्डे तू भरत होता बनत होता अरे पण वेळा झालास काय तू काय हा तुला काय हे चोपणे घेऊन यायची गरज होती अरे मग तुला दाखवा नको तुला खरं वाटत अरे मला त्याच्यात काय खरं वाटायचं अरे हे काय चोपून फाटून गेलो हे बघ हा ते राहू दे चोपणं राहू दे तुला का बोलवलं काही माहित आहे काय माहित आहे तुला सांगू काय झालं अरे ते सांगू काय हा तांबू काय त्यांच्या पाण्यात हा हा म्हणजे खड्डे भरणार त्या पाण्यात तुला मागायचा बनत होतो हा मागे तू भरत होतास बनत होता हा माझी लाला तुझा हा तुझी लाडाची तांबू बरोबर तू आपल्या कल्पना बनत होतो बनता 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 काय झालं तुला अति लाख मारला हा तिथं माझ्या दोन्ही फोडून टाकला काय काय? म्हणजे आता वेळा सरळ बोल ना हा? अरे बाबा माझ्या चष्म्याच्या काचात लाच मारला तांबू गाईने तर तिने लाच मारल्याच्या माझ्या चष्म्याच्या दोन्ही काचा फोडून टाकला तू काय बोलतो माझ्या दोन्ही फोडून टाकला अरे मग मी पण जपतो बघ काय काय झालं मला मी पण लागान पेटला रागाने पेटला सरळ बोल म्हणजे लागाने पेटला मी हा म्हणजे तुला राग आला असं बोलायचं तुला हा तुला राग आला. पेटला टोपला हा आणि तटात बदाव करून मारला अरे वेळा झालाच काय अरे मला झाला तेव्हा ते जावा सोडून पणाली हा ते फलात आली कुठे फलात घरात आणि तू घ्यायला नाही गेला अरे घ्यायला गेलो मग आता पाचला भरपूर ना हा म्हणजे आता लपत जातोय लपत जाता माझा पाय खाल्ला मग आता मग काय ती जास्त म्हणून आली वेळा झालास तू हा? हे बघ हा. ते सारे जाऊ दे हा. तुला काही माहित आहे काय? हा? मला काय माहित म्हणजे तुला काहीच माहित नाही तुला फक्त सकाळी उठायचं आणि आपले गुरा घेऊन जायचो सांगतात किती अरे चंदू तुला घरातली कामं अटकून बागेमध्ये लक्ष द्यायचंय त्या तेवढ्याच पगारात आता महागाई काय झाली माहिती आहे काय अरे काय त्याच्या तुला मी 9,500 रुपये पगार देतोय किती 9,500 आता किती वर्ष गावाला आहे 300 रुपये जातो काय सांगता तुला वाढवीन बघा मला वाढवीन नाही चालणार आता 2 वर्ष नव्हत 3 वर्ष आणि नवरा बायको इथं जाव वाढवीन बोलतोय ना अरे वहिनीला मी सांगतो की ह्या टायमिंगला त्याला 300 रुपये वाढवून देऊ मला आजपासूनच वाढवला मी दोन्ही कामं करून टाकतोय मला नक्कीच वाढवतो बस पण एक काम कर ते बिया आहेत ना बियाकडे जरा लक्ष दे बाबा बियाकडे हा बियांकडे लक्ष दे अरे माझी कमाई आहे ती वर्षाची मी आता जातो ठीक आहे जातो अगं सुमती मला पप्पी दे पब्लिक बसले आणि तुम्ही काय बोलताय रे? अगं ऑफिसला जातोय ना म्हणून दे अगं दे ना अरे चंदू तू आपली काय करतो काय तुला मी सांगितलं काम घरची कर म्हणून मी आता विचारायला काय आलो होतो अहो ती गोणी कुठं ठेवली नाही बियाला अहो बिया जमवायच्या आहेत ना अरे त्या बहिणीला विचार बाबा मला काय नव्हते मी नव्हते काय तरी तुला पगार वाढवायला सांगितलंय मला जमान नाही पगार नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार माझं नाव अवधूत
बहुत बोले पण वहिनी कुठे दिसत नाही. वहिनी, अगं वहिनी स्वयंपाक करते. अगं काय लवकर या भाऊ बाहेर. आले आले. काय हो, काय झालं भाऊजी? अगं काय सांगू वहिनी तुला. काय सांगताय? अगं काय नुसतं डोकं माझ्याला फणफणतंय. का काय झालं? काय सांगत या लोकांचं. राजू काकांची तब्येत हॉस्पिटलला खूप खराब झाले. काय बोलताय? आणि डॉक्टर त्याला पुढे तयार नाही. मग करणार काय. आपण शेवटी काय सगळ्यांची कामं करणारी माणसं. त्याची मदत कर, त्याची मदत कर, सगळ्यांना आपण मदतच करत असतो. मग त्यावेळी पण तुम्ही मदतच केली असाल. तर मग काय करणार, शेवटी आपलं कामच आहे ते. अहो भाऊजी, किती वर्ष अशी करणार सेवा? अगं वहिनी काय, जोपर्यंत आपला हात गेला आहे तोपर्यंत आपण कामं करत राहायची, लोकसेवा करत राहायची. पण किती वर्ष हो? जेवढं जमेल तेवढं करायचं. पण आपल्याला नोकरी नाही, काय नाही, थोडं नोकरीचं बघायचं ना. अगं हो वहिनी बघतो. अगं बघ तुला काय सांगू, ह्या सगळ्या अशा व्यापारमध्ये ना माझं काही डोकंच काम करत नाही बघ. चला ते जाऊ दे, नाश्ता करून घ्या. अगं पण तुला सांगायचं राहून गेलं ना. काय? अगं ह्या हॉटेलमध्ये ना त्या राजबागांची तब्येत जाम खालावली. म्हणूनच लक्ष द्यायला तयार नाही. अगं मग काय, मी आपला असा घेऊन जात होतो. काय जामच निघाली. मग काय शेवटी रक्त मला द्यावं लागलं. तरी मी पहिलेच बोलले होते, तुम्हीच काहीतरी केलं असणार आहे. मी काय करणार, जाम वैतागलोय मी. चला सोडा ते. चला आपण नाश्ता करून घेऊया. बरोबर आहे, तयार आहे ना. हो तयार आहे. बरोबर बरोबर चल. अरे तू कधी आलास. तू कधी आलास. मग हो मी कधीपासून बिया जमावताय तुमची वाट बघताय. अरे काय सांगू तुला यार, काय झालं काय. अरे डोक्याला तार झाला रे माझ्या. मग काय झालं, डॉक्टर तिकडे जायचं. अरे डॉक्टरकडे गेलो होतो. अरे पण तिकडे हॉस्पिटलला गेल्या राजूमाकांना ऍडमिट केलेलं. काय म्हणताय, आपल्या राजू हल्ला राजू. मग काय झालं काय. अरे तुला रक्त का पुरत तयार नाही वेड्या. मग काय तुम्ही दिलं का काय. नाही आपलं काम आहे ना ते वेड्या. म्हणजे मग आपला पूर्वीपासून आपलं झालेलं याला मदत करायची, त्याला मदत करायची. आणि करतो की नाही मदत तुम्हाला. थांबा लय मदत केली. आता गेलं तुमचं पिकलं. अरे काय बोलतो शेवटी तू. पिकलं पिरेम बघा पिरेम. अहो पिरेम बघा कसा वाजवला ना. करा तुमचं कधी वाजवणार. अरे काय शेवटी बोलतोस तू. पिरेमनी वाजवलं करा तुझं कधी वाजवणार. अरे मला काही कळत नाही तू बोलतोस ते. हो काय तुम्हाला सांगणार. अहो पिरेम अहो काय केली नाही. पिकलं. अरे वेड्या आता ते पिकायचंच ना. मग अरे मग तू बोलतोस काय ते मला कळत नाही रे वेड्या. काय तुमचं काय करायचं आहे का नाही तर आम्हाला सांगा. नाही तर माझी बरोबर बिया जमवायला चला. अरे मला लोक म्हणतील काय. म्हणतील काय एकदम ताट. अरे आदिलशाहीने मुकाट सोडलेला त्या दैत्यस्वराला कोणत्या तऱ्हेने आवर करावं हे जणू सुचेन असे झाले आहे. शाहिस्ते खानाची खोटे तोडली, प्रतापगडी मातब्बर अफजल खानाची चीर फाड केली, पावनखिंडीत सिद्धीच्यावर आपलं काळं तोंड घेऊन परतला, पुरंदरी नरकेश्वरी मोरारबाजी सेनेचा सांभाळला. असे असतानाही महाराष्ट्राच्या मानबिंदूवर स्वातंत्र्याच्या प्रतापी सोनियाला शाही खबरास ग्रहण लावण्याचा नादानपणा का करावा. खरीचा घेऊन काशाबाला मोगरी रवाना केला, त्याचाही पत्ता नाही. सर्वपत प्रतापरावांना काही दगाफटका तर झाला नाही ना. आम्हाला वाटलं काही दगाफटकाच. मुळीच नाही महाराज. भवानी मातेच्या कृपेने दगा फटक्याची भीती वाटत नाही. राजा असाल तसे निघूया. या कोड्याच्या गणित काही सुधार झाले आहे.
सांगा सांगा राजा, असं कोणतं संकट या महाराष्ट्रावर ओढावलं आहे सांगा. आदिलशाही सैन्यातील शाही भोकडांचा भरणा भरपूर आहे. महत्वाकांक्षेने पिसाळ झालेल्या त्या जंग बहादूर बलोर खानाला महाराष्ट्रावर आक्रमण करण्यासाठी त्याची नेमणूक केली आहे. कोण? तो हरामखोर बलोर खान. होय, बलोर खान अफाट सेनासागरी आणि प्रचंड तोफखान्यांच्या तयारीने निघालाय अशी बातमी गुप्त एजंटकडून आवाज ठाऊक झाली आहे. आपल्या महाराष्ट्राच्या लालमाती घालणाऱ्या बलोरखानाची सर गडाबार केल्याशिवाय राहणार नाही महाराज. पडलेल्या तलवारी तळपत्या भिंजरीप्रमाणे आग ओतल्याशिवाय राहणार नाही महाराज. शाबास रे माझ्या वीरा, हे निदानपूर्वक उद्गार ऐकून आमचे हृदय आनंदाने भरून आले. सर्वमत या उमद्या वीराला तुमच्या बरोबर ठेवा. शब्दांची आणि तलवारीची हे दोन्ही गुण त्यांच्या बाहूमध्ये आहेत. ही मराठी सेना अशा नावाची भावली नाही महाराज. ही दुश्मनाच्या डारकाळीने शेणाच्या ठिकाणाप्रमाणे ओसळून पडेल. महाराज, भवानी मातेची शपथ घेऊन सांगतो की हा महाराष्ट्राचा रणसुंदर प्राणपणाचा यज्ञ हो भेटेल, परंतु हा मर्द मराठा घडणार नाही. वैदिक कापून काढू महाराज. यालाच वर देवाचे राई सारखे तुकडे पडतील, पण काळाच्या कर्जन काळासमोर शरणागती पत्करणार नाही महाराज. ज्योतिबा, काही महत्वाची खबर? महाराज, बल्लोर खान पिसाळ झाले, सैतानाप्रमाणे पिसाळलाय. शिवाजीचा जास्त सुनाला तर भरनाथच्या मुलक्याच्या हुकूम सोडलाय आणि आपल्या गावचा रामचौगुलचा मुलगा हैबती त्यांच्या हेराला पितू झालाय. महत्वाच्या बातम्या सांगत आहे महाराज. बहिजी, प्रथम हैबतीचा काटा काढा, आपल्या मार्गातून दूर करा. पितूरच्या रोपट्याला दुश्मनाने खतपाणी भरपूर मिळालं तर ते उपटून टाकण्यास डोईजड होईल. सर्वमत मुंबईच्या शेरबाद सेनेची घोडदौड करा. महाराष्ट्राची आई माऊली आपल्याला विजयी करेल. जय भवानी, पार्वती पती, हर हर महादेव. जिस आलमगिरी ने हमें यहाँ तैनात किया है, उस आलमगिरी के लिए हमें हमारे ऊपर जो काम दिया है वो काम फतेह करने के लिए हमें तैयार होना चाहिए. इसलिए खुदा से दुआ कीजिए. या अल्लाह, ये परवरदिगार, या खुदा, इस आलमगिरी ने हमें यहाँ तैनात किया है और इस महाराष्ट्र के अंदर, इस महाराष्ट्र के कोने कोने में हमारी फौज बढ़ाने में मदद कीजिए. या खुदा, या परवरदिगार, हम आपसे दरख्वास्त करते हैं, या अल्लाह, हमारी इस काम बढ़ाने में मदद करके हमारी काम चारों तरफ बढ़नी चाहिए. खुदा, या अल्लाह, हमारी दुआ कबूल कीजिए. शेर खान, दिलेर खान, चलो अपना अपना काम करने के लिए तैयार हो जाओ. खुदा हाफिज. माझ्या बापाचा अपमान करून त्या गौरीचा लग्न त्या काशाबरोबर लावायचं त्याचा बदला
हे तुला बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, समजलास? हा पितूने उन्मत्त झालेला, हा पितूने उन्मत्त झालेला झेरी साप, हा झेरी साप तुझ्या कुमारे गेला डान्स केल्याशिवाय राहणार नाही, समजलास? अरे वा, मैदान कसं मोकाट सुटलाय. माणसाने जरा माणुसकी दाखवावी म्हटलं. अगं हे गौरी, तुझं लग्न केव्हा आहे? अशा डोळ्यांची वारात निघेल तेव्हा दिसेलच तुला, पण तुला माझ्या लग्नाची काळजी का बरं? अगं तसं नाही ग, मग हा वलचा माझ्या बाजूने का बोलला नाही? अरे चौगुले आवडा ती, तेव्हापासून मी तुझे भरपूर ऐकून घेतले, आता माझी वाट सोडणार की नाही? राम चौगुलेची औलाद, राम चौगुलेची औलाद. हा रस्ता सोडण्यासाठी नाही, समजलेस? अरे अहंकाराने उन्मत्त झालेल्या बेशरम माणसा, माझ्या अंगाला हात लावण्याआधी तुझी राख रांगोळी करी. त्या पतीला पाडून स्त्री चारित्र्याचं रक्षण केलं ना, तोच परमेश्वराने धावा घेईल, समजलास? काय म्हणते पतीत पाहुणे, पतीत पाहुणे. अरे या तुझ्या माकड कथा रामायणात आणि महाभारतात ऐकायला चांगल्या वाटतात, पण हे मोगरी गाव आहे. येथे कोणी राम आणि कृष्ण बोलून येणार नाही, तर या भाईबातीच्या समोर त्याचे काही चालणार नाही, समजलेस? माझ्याशी लग्न करणार की नाही? नाही करणार तुझ्याशी लग्न. तुझे मनोहर देवा मराठा, रूप तुझे मनोहर देवा मराठा. तुला आई की नाही? कोण जायला आला पाहुणे मागायला? अरे बेबी जगेला कल जाय पण ओढू नकोस. हा दे ना, कितपत मला पूर्ण आलं. अरे बरोबर काय बोलणे सोपं असतं. तुझ्या अंगात असे हिमाचा खेळ माझी दोनात. हुशार
गेलं पाहिजे. तू घाबरू नकोस, त्या पाठीशी आहे. चल आपण निघून जाऊया. मित्रांनो घरी आलो ना, काल माझा पूर्णपणे मोबाईल स्विच ऑफ झाला, त्याच्यामुळे शेवटला शूट करता आलं नाही मला, अर्धवट झालं पूर्ण शूट. तरी हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.